नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण फुलांचे सुंदर झाड ही मराठी गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक छोट्या रामपूर गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुले होती. हे झाड गावच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्यांच्या सावलीत बसायला, गप्पा मारायला आणि आराम करायला येत असत. झाडावरची फुले इतकी सुंदर आणि रंगीत होती की त्याचा सुगंध दूरवर पसरत असे. गावात एक गणू नावाचा छोटा मुलगा होता. तो खूप उत्सुक आणि जिज्ञासू होता. त्याला झाडावरील फुलांच्या रंगाने आणि सुगंधाने खूप मोहित केले होते. त्याला त्या फुलांचा रहस्य जाणून घ्यायचे होते. एक दिवस गणूने ठरवले की तो झाडावर चढून फुले तोडून आणणार. गणू झाडावर चढला आणि फुले तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला एकही फूल तोडता आले नाही. त्याने फुले ओढण्याचा प्रयत्न केला, पण ती फुले झाडावर घट्ट धरलेली होती. गणू खूप निराश झाला आणि खाली उतरला. तिथेच गावातील एक वृद्ध आजोबा उभे होते. त्यांनी गणूला विचारले, काय झालं गणू, तू इतका निराश का आहेस? गणूने आपली गोष्ट सांगितली आणि त्याला त्या फुलांचं रहस्य समजून घ्यायचे हे सुद्धा सांगितले. आजोबांनी हसत हसत सांगितले, गणू, ही फुले फक्त सुंदरतेसाठी आणि सुगंधासाठी नाहीत, त्यांचे एक खास काम आहे. हे झाड आमच्या गावासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे झाड आमच्या पर्यावरणाचे संतुलन राखते आणि आम्हाला ताजे हवा देते. गणूने विचारले, पण आजोबा, मला ही फुले तोडायचे होते, मी असं करू का नको? आजोबांनी उत्तर दिले, गणू, हे फुले झाडावरच सुंदर दिसतात. त्यांना तोडल्यास त्यांचे आयुष्य संपेल. प्रत्येक गोष्टीला एक कारण असते आणि त्याच्या जागेवरच ती सर्वात चांगली दिसते. तुझे काम आहे त्या गोष्टींचे जतन करणे, त्याचा आदर करणे. गणूने आजोबांच्या शब्दामध्ये एक मोठा धडा शिकला. त्याने ठरवले की तो झाडाची फुले तोडणार नाही, तर त्यांचा आदर करेल. त्याने गावातील इतर मुलांनाही सांगितले की फुले तोडू नका, कारण ती फुले झाडावरच सर्वात चांगली दिसतात आणि त्यांचा आदर करावा. त्या दिवसापासून गणू आणि इतर गावकरी त्या झाडाचे आणि त्याच्या फुलांचे अधिक आदर करू लागले. त्यांना समजले की निसर्गातील प्रत्येक घटकाचे आपल्याला एक खास स्थान आहे. आपल्याला त्यांचे जतन करावे लागेल. ही गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गाचे जतन करणे आणि त्याचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आपल्याला आदर करायचा आहे, कारण याच्यामुळेच आपले जीवन समृद्ध होते. तर ह्या कथेचे तात्पर्य असे आहे, निसर्गाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तर आज आपण छोटीशी मराठी गोष्ट कथा पाहिली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.